सर्वप्रथम स्मार्ट एज्युकेशन क्रिएशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व प्रकारच्या वाहनांना HSRP अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवून घेणे बंधनकारक आहे। त्यामुळे आपण सर्वांनी घरबसल्या आपली नंबर प्लेट बसवण्यासाठी जवळील फिटमेंट सेंटर अपॉइंटमेंट घेऊन आपल्या वाहनाची HSRP नंबर प्लेट बसवून घेऊ शकतो। तर चला जाणून घेऊया HSRP नंबर प्लेट बसवून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया। सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या transportmaharashtra.gov.in या साईटवर जाऊन गुगलमध्ये सर्च केल्यानंतर इंटरफेस दिसेल, त्यामध्ये आपण HSRP बुकिंग ऑनलाईन बुकिंग करू शकतो। यानंतर सिलेक्ट ऑफिस केल्यानंतर या ठिकाणी आपण सबमिट करायचं आहे। सिलेक्ट ऑफिस आपला RTO ऑफिस निवडायचे। या ठिकाणी मी छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद MH20 निवडलेला आहे। त्यानंतर आपण ऑर्डर HSRP करायचं आहे आणि ऑर्डर केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर अर्थात आपल्या गाडीचा नंबर या ठिकाणी फिलअप करायचा आहे। यानंतर आपण आपल्या गाडीचा RC बुकवरून चेसिस नंबरचे शेवटचे 5 डिजिट आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत। त्यानंतर इंजिन नंबर चेही आपण या ठिकाणी शेवटचे 5 अंक टाकणार आहोत आणि आपला मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप केल्यानंतर व्हॅलिडेट करायचं आहे। व्हॅलिडेट केल्यानंतर आपण आपला RTO विभाग टाकून घ्या। त्यानंतर पुढे आपल्याला फिटमेंट सेंटर दिसतील, त्या अगोदर आपण महिना सिलेक्ट जवळचाच करून घेऊ। या ठिकाणी डीलरचे नाव दिसतील, एकपेक्षा जास्त या ठिकाणी ग्रीन स्लॉट दिसत आहे, तो आपण आपल्या सोयीनुसार तारीख आणि वेळ निवडून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण जवळील डीलर निवडला तर आपल्याला सोयीचे जाईल आणि यानंतर पुढे आपलं नाव, मिडल नाव, सरनेम अर्थात लास्ट नेम या ठिकाणी आपण फिलअप करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण HSRP नंबर प्लेटसाठी ॲप्लिकेशन केल्यानंतर आपण ईमेल टाका। त्यानंतर आपली गाडी कोणत्या प्रकारची आहे ते निवड करा। या ठिकाणी आपल्या गाडीचा मॉडेल नेम, गाडीचं नाव टाकायचं आहे आणि गाडीचं नाव टाकल्यानंतर शेवटी आपल्याला कॅप्चा टाकून प्रोसिजर पूर्ण करायची आहे। प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर आपल्याला पेमेंट ऑप्शन येईल। आपण आपल्या सोयीनुसार पेमेंट करू शकतो। पेमेंट फोनपे आहे, गुगल पे आहे, UPI आहे, त्यानंतर नेट बँकिंग आपल्या सोयीने आपणास जे योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर आपल्याला रिसिप्ट रितसर येईल, ती आपण सेव्ह करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवा। त्यानंतर दिलेल्या वेळेमध्ये आपण आपल्या फिटमेंट सेंटर डीलरकडे जाऊन आपली पाटी बदलून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण HSRP नंबर प्लेट बदलू शकतो। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।